हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. जसेच ते दोघे एकमेकांना धडकतात तसे दोघेही खाली पडतात. ती मुलगी रोहितकडे पाहते आणि समोर कोण आहे हे लक्षात येताच लाजते. ती आपला चेहरा त्याच्या छातीत लपवत म्हणते, सॉरी रोहितजी, माझ्याकडून चुकून धडक लागली. रोहित तिचं बोलणं ऐकून हलकंसं हसतो, कारण त्याने तिला आधीच ओळखलं होतं. तो हळूच तिच्या कानाजवळ जाऊन म्हणतो, पण जान, या चुकीची शिक्षा तर तुला मिळणारच. हे ऐकताच ती मुलगी घाबरते आणि म्हणते, नाही, अजिबात नाही. तुम्ही शिक्षा नावाखाली काहीतरी वेगळंच करता. तिचं बोलणं ऐकून रोहित पुन्हा हसतो. तो तिला उभं करतो आणि स्वतःही उभा राहत म्हणतो, चल, आज काहीतरी नवीन करूया. कित्येक दिवसांनी मी माझ्या बायकोला पाहतोय. बायको हा शब्द येताच ती लाजते आणि पुन्हा आपला चेहरा त्याच्या छातीत लपवते. रोहित तिच्या त्या सुंदर चांद्यासारख्या उजळलेल्या चेहऱ्याकडे प्रेमाने पाहत राहतो. आजूबाजूला कोणी नाही हे पाहून तो तिला जवळ घेतो आणि तिच्या ओठांवर हलकं चुंबन देतो. त्यामुळे ती हलकीशी दचकते. रोहित एक खट्याळ हसू देतो आणि तिला आधीच बुक केलेल्या रूमकडे घेऊन जातो. त्या हॉटेलमध्ये देव आणि रोहितची रूम आधीपासूनच बुक असायची. काही मिनिटांनंतर ते दोघे रूमसमोर पोहोचतात. रोहित पटकन दरवाजा उघडतो आणि दोघे आत जातात. रोहित तिला बेडवर बसायला सांगतो. दरवाजा लॉक करतो आणि विचारतो, जान, तू इथे काय करत होतीस? ती म्हणते, मला एक कॉल आला होता, त्यातून कळलं की तू इथे आहेस, म्हणून मीही आले. हे ऐकून रोहितच्या चेहऱ्यावर स्मित येतं. त्याला माहिती असतं की तिला कोणी कॉल केला असेल. तो तिला मिठी मारत म्हणतो, आय लव्ह यू जान, मी तुला खूप मिस केलं. तीही त्याला मिठी मारते आणि म्हणते, आय लव्ह यू टू बेबी, मीही तुला खूप मिस केलं. यानंतर दोघे एकमेकांच्या जवळ येतात आणि प्रेमाने एकमेकांना मिठीत घेतात. रोहित तिच्या कमरेवरून हलकेच हात फिरवतो. ती थोडीशी छटपटते, पण रोहित तिला सोडत नाही. त्याला तिच्यापासून दूर जाण्याची तिला संधी द्यायची नसते. थोड्या वेळाने तो तिच्या कानाजवळ जाऊन हळू आवाजात म्हणतो, जान, मला तुझ्यावर खूप प्रेम करायचं आहे. दरम्यान देव आपल्या केबिनमध्ये रोहितचा कॉल कट करून खुर्चीत बसतो. त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित रेषा उमटते. तो मनात म्हणतो, पागल मुलगा. आणि यानंतर तो कामात गुंतून जातो. काम करताना त्याला वेळ कसा जातो हेच कळत नाही. काम पूर्ण करून जेव्हा तो घड्याळाकडे पाहतो तेव्हा त्याचा चेहरा बदलतो, कारण त्याने तानियाला आज एक सरप्राईज देण्याचं वचन दिलेलं असतं आणि तो स्वतःच उशीर केलेला असतो. तो पटकन आपलं सामान आवरतो, लॅपटॉप बॅग घेतो आणि आपल्या बॉडीगार्डसोबत ऑफिसमधून बाहेर पडतो. तो बाहेर पडताच त्याच्यावर नजर ठेवणारा एक माणूस कुणाला तरी फोन करून सांगतो, देव ऑफिसमधून निघाला आहे. एका मोठ्या बंगल्याच्या हॉलमध्ये एक मुलगी बसलेली असते. ती खूप रागात आपल्या समोर उभ्या असलेल्या नोकरानीवर ओरडत असते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या वस्तूंना हात लावायची? किती वेळा सांगितलं आहे, माझ्या वस्तूंना हात लावू नकोस. तुझ्यामुळे माझी इतकी महागडी घड्याळ तुटली. हे ऐकताच ती नोकरानी तिच्या पायाशी पडते आणि म्हणते, माफ करा मॅडम, माझ्याकडून चूक झाली. हे ऐकून त्या मुलीच्या डोळ्यात पाणी येतं, पण ती काही बोलू शकत नाही. तिला माहिती असतं की जर तिने जरा जरी आवाज उठवला असता तर समोरची मुलगी तिचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते.
त्या मुलीचा स्वभाव खूपच रागीट आणि अहंकारी असतो. एका क्षणात ती कुणाचंही आयुष्य बर्बाद करू शकते. त्यामुळे ती नोकरांनी घाबरून सगळं सहन करत असते, कारण ही नोकरी तिच्यासाठी खूप महत्त्वाची असते. तिच्या मुलाचं पोट याच्यावर अवलंबून असतं. पण त्या मुलीला तिच्यावर अजिबात दया येत नाही. ती तिच्या मानेला धरून तिला खाली दाबत म्हणते, असं माझ्याकडे माफी माग आणि माझा बूट तुझ्या जिभेने साफ कर, मगच मी तुला माफ करेन. जशी ती मेड हे सगळं करते तसं त्या मुलीच्या चेहऱ्यावर एक खोडकर वाईट स्मित उमटतं. ती ओठ हलवत म्हणते, मला तुमच्यासारख्या गरीब लोकांचा खूप तिरस्कार आहे. इतकं बोलून ती मुलगी त्या मेडला जोरात लाथ मारते. त्यामुळे ती मेड दूर जाऊन पडते. मग ती मुलगी ॲटिट्यूडने त्या मेडच्या हातावर आपला बूट ठेवत म्हणते, तुझी एवढी औकात नाही की तू माझ्या वस्तूंना हात लावशील. पुढच्या वेळी लक्षात ठेव, तुझ्यामुळे माझ्या कोणत्याही वस्तूला नुकसान होता कामा नये. नाहीतर तू तुझा जीव दिलास तरी नुकसान भरून काढू शकणार नाहीस. आणि ती तिथून निघून जाते. ती मुलगी गेल्यावर ती मेड उठते आणि आज झालेल्या अपमानाची आठवण काढून रडायला लागते. तेवढ्या तिच्याजवळ एक वयस्कर मेड येते आणि म्हणते, शारदा बाळा, शांत हो, काही झालेलं नाही आहे. देव त्या मुलीला एक ना एक दिवस शिक्षा नक्की देईल. बघ, तिचा हा गर्व एक दिवस नक्की तुटेल. माझं हे लक्षात ठेव. जे लोक खूप पटकन उंच उडतात ते तितक्याच पटकन खालीही पडतात. तेवढ्यात ती मुलगी तिथून जात असताना तिच्या फोनवर कॉल येतो. ती कॉल उचलते आणि तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एक खतरनाक स्मित येतं. ती म्हणते, तानिया रावत, तुला काय वाटलं तू माझा देव मला सोडून नेशील आणि मी शांत बसून बघत राहील? नाही बार्बी डॉल, आता तुला कळेल ही सनया सूर्यवंशी काय आहे. आणि ती मोठ्याने हसायला लागते. तिचं ते हसू मेकअपने भरलेल्या चेहऱ्यावर अगदी भयानक दिसत होतं. दुसरीकडे हॉटेलच्या रूममध्ये वातावरण खूपच रोमॅन्टिक होतं. रोहित आणि ती मुलगी एकमेकांच्या मिठीत होते. रोहित तिच्या केसांमध्ये हात फिरवत होता. तिचे मऊ रेशमी केस त्याच्या बोटांमधून अलगद खाली येत होते. रोहित तिच्या चेहऱ्याकडे बघतो आणि तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवून तिला किस करू लागतो. ती मुलगीही त्याला पूर्ण साथ देत होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात हरवून गेले. सुमारे 2 तासानंतर रोहित आणि ती मुलगी वेगळी होतात. रोहित तिच्या शेजारी आडवा होतो. तिचं डोकं आपल्या छातीवर ठेवतो आणि म्हणतो, मला अजून हवं आहे. हे ऐकून ती मुलगी लाजून जाते. ती आपला चेहरा त्याच्या छातीमध्ये लपवते आणि हलकेच त्याच्या हातावर मारत म्हणते, तुम्ही खूप वाईट आहात. असं कोण करतं? आणि त्याच नंतर दुसरीकडे देव आपल्या कारमध्ये बसलेला असतो आणि सतत घड्याळात वेळ बघत असतो, कारण त्याला आपल्या ठिकाणी पोहोचायला अजून 1 तास लागणार होता. थोड्या वेळाने देव कपूर मेन्शनला फोन करतो. फोन उचलणाऱ्या नोकराला तो विचारतो, तानिया घरी पोहोचली का? आणि त्यावेळी नोकर उत्तर देतो, हो सर, तानिया मॅडम आत्ताच घरी आल्या आहेत. त्यांची कार अजून बाहेरच उभी आहे. हे ऐकून देव ठीक आहे म्हणत फोन ठेवतो, कारण त्याला सध्या कोणाशीही बोलायचं नसतं. सुमारे 1 तासानंतर त्याची कार एका मोठ्या हॉटेलसमोर जाऊन थांबते. तो कारमधून उतरतो. तेवढ्यात हॉटेलचा मॅनेजर त्याला घेण्यासाठी येतो. त्यावेळी देवच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. देव मॅनेजरसोबत बोलत बोलत हॉटेलच्या सर्वात VIP भागात जातो, जो फक्त त्याच्यासाठीच बुक केलेला असतो. तो भाग खूपच महागडा होता. सगळ्यांना तो परवडणारा नव्हता. देव तिथे पाहतो आणि हलकसं हसतो.
कारण त्याने जसं सांगितलं होतं तसं मॅनेजरनं सगळं सजवलं होतं. देव आपल्या पहिल्या डेटला तानियासाठी खूप खास बनवू इच्छित होता, जेणेकरून ती ही डेट कधीच विसरणार नाही. दुसरीकडे कपूर मॅन्शनमध्ये तानिया घरी पोहोचते. सगळे तिला मिठी मारतात आणि लग्नाच्या शुभेच्छा देतात. सगळ्यांना कळलं होतं की तानिया आणि देवचं लग्न झालं आहे. कुणाल तिच्या जवळ येतो, तिला मिठी मारतो आणि म्हणतो, शेवटी माझ्या बहिणीचं लग्न झालं. मला तुझ्यासाठी खूप आनंद झाला आहे तानिया. मी तुला एवढंच सांगेल की देव वाईट माणूस नाही आहे. त्याला एक संधी नक्की दे. त्याने आयुष्यात खूप काही सहन केलं आहे जे तू कल्पनाही करू शकत नाहीस. त्यामुळेच तो असा बनला आहे. कुणालचं बोलणं ऐकून तानिया म्हणते, हो हो भाऊ, मी देवला एक संधी देईन. आता लग्न झालं आहे तर ते निभवायलाच हवं. आणि खरं सांगायचं तर माझ्या मनात देवसाठी भावना बदलत आहेत. मला कळत नाही ही नेमकी कशी भावना आहे. कदाचित ही प्रेमाची भावना असावी, कदाचित ते फक्त आकर्षणच असेल. कुणाल तानियाचं बोलणं ऐकून आनंदी होतो. त्यानंतर सगळे थोड्या वेळ तानियाशी गप्पा मारतात आणि मग तानिया तयार होण्यासाठी आपल्या खोलीत जाते. तानिया तयार होत असताना तिच्या फोनवर अचानक एक कॉल येतो. ती कॉल उचलते आणि कॉल ऐकताच तिचा हात फोनवर घट्ट पकडला जातो. ती फक्त एवढंच म्हणते आणि कॉल कट करते. यानंतर तानिया आरशासमोर जाऊन स्वतःकडे पाहू लागते. तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता, पण तिची चिंता स्पष्ट दिसत होती. त्यावेळी तानियाने लाल रंगाची साडी आणि सोनेरी रंगाचा ब्लाऊज घातला होता. त्या पेहरावात ती खूपच सुंदर दिसत होती. तिच्या ओठांवर लाल लिपस्टिक, केस कुरळे करून मोकळे सोडलेले, कानात डायमंडचे इयररिंग्स, कपाळात देवच्या नावाचं कुंकू आणि गळ्यात देवच्या नावाचं मंगळसूत्र होतं. हातात डायमंडचं ब्रेसलेट आणि पायात हाय हिल्स घातल्या होत्या. तिला पाहून कुणाचंही मन हरवेल, तर मग आपल्या देवचं काय होणार? तानिया पुन्हा एकदा स्वतःकडे आरशात पाहते. आपला पर्स आणि फोन घेते आणि खाली हॉलमध्ये येते. सगळ्यांना बाय म्हणते आणि कपूर मॅन्शनमधून बाहेर पडते. ती बाहेर पडताच तिच्यावर नजर ठेवून असलेला एक माणूस कुणाला तरी कॉल करून सांगतो, मॅम, तानिया रावत कपूर मॅन्शनमधून निघाली आहे. तानियाची कार थोडी पुढे गेल्यावर तिच्या फोनवर एक मेसेज येतो. तो वाचून ती घाबरते. ती ड्रायव्हरला एक ॲड्रेस सांगते आणि ड्रायव्हर तिला तिथे घेऊन जातो. काही मिनिटांनी कार एका रेस्टॉरंटसमोर थांबते. तानिया ते रेस्टॉरंट पाहते आणि लगेच आत जाते. आत जाऊन ती पाहते की कोपऱ्यातल्या टेबलावर एक मुलगी बसलेली आहे. तानिया काहीही न बोलता तिच्या समोर जाऊन बसते. ती मुलगी तानियाला पाहताच तिच्या ओठांवर एक खट्याळ हसू येतं, पण लगेच ते लपवते. तानिया तिला विचारते, सांग, तू कोण आहेस आणि मला इथे का बोलावलं आहेस? ती मुलगी हसत म्हणते, अरे मिस रावत, जरा शांत हो. आत्ताच तर आलात, थोडा वेळ थांबा. काही घ्याल का? चहा, कॉफी, पाणी? नाही घेतलं तरी चालेल, आपण बोलूया. असं म्हणत ती आपला फोन काढते आणि त्यात काहीतरी करते. 5 मिनिटांनी ती फोन तानियासमोर ठेवते. फोन पाहताच तानियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. यानंतर दोघींमध्ये काही बोलणं होतं आणि तानिया तिथून निघून जाते. तिच्या मनात खूप वेदना असतात. ती जोरजोरात रडू इच्छिते, पण काय करावं हे तिला कळत नाही. ती बेशुद्धपणे रस्त्यावर चालत राहते. दरम्यान पाऊस सुरू होतो. आसपासचे लोक तिला वेडी समजून बोलतात, पण तानियाला त्याचं काहीच वाटत नाही.
रडून तिचा चेहरा लाल झाला होता. केस विस्कटलेले होते. काजळ पसरलं होतं. त्या मुलीने सांगितलेल्या गोष्टी तिच्या डोक्यात सतत फिरत होत्या. थोडं पुढे एका सुनसान रस्त्यावर ती गुडघ्यावर कोसळते आणि मोठ्याने ओरडू लागते, का केलंस माझ्यासोबत असं? देव, आय हेट यू. दुसऱ्या बाजूला देव बऱ्याच वेळापासून तानियाची वाट पाहत होता. तानिया न आल्यामुळे तो तिच्या ड्रायव्हरला फोन करतो. ड्रायव्हर घाबरलेल्या आवाजात सांगतो, मॅडमने मला एका रेस्टॉरंट समोर गाडी थांबवायला सांगितलं होतं, पण त्या आत गेल्यानंतर खूप वेळ झाला आणि बाहेर आल्या नाहीत. मी आज जाऊन पाहिलं पण त्या तिथे नव्हत्या. मात्र त्यांचा फोन तिथे सापडला. हे ऐकताच देव घाबरतो. त्याला जाणवतं की काहीतरी चुकीचं घडलं आहे. तो लगेच कार घेऊन तानियाला शोधायला निघतो. मनातच तो म्हणतो, कुठे आहेस तानिया? तो आपला फोन काढून आपल्या सगळ्या माणसांना तानियाला शोधायला लावतो. देव आपल्या माणसांना तानियाला शोधण्यासाठी सांगतो आणि लवकरात लवकर तिची लोकेशन पाठवण्याचीही सूचना देतो. देव कपाळावर हात फिरवत स्वतःशीच बोलत होता, कुठे आहेस तू तानिया? असं काय झालं की तू मला सोडून गेलीस? मला न सांगता गेल्याची शिक्षा तुला मिळेल जान. पण त्याला अजूनही हे माहीत नव्हतं की तानिया नेमकं कुठे आहे. त्याचं मन मात्र वारंवार सांगत होतं की काहीतरी चुकलं आहे. त्यामुळे तो सतत तानियाचाच विचार करत होता. कुठे आहेस तू तानिया? त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तो मनातच म्हणाला, नाही नाही तानिया, सगळ्यांनी मला सोडलं असेल पण मी तुला कधीच माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. बाकी सगळ्यांशिवाय मी आयुष्य काढलं आहे, पण तुझ्याशिवाय एक क्षणही एकटं राहण्याचा विचारसुद्धा मी करू शकत नाही. यानंतर तो आपली कार सुरू करतो. जसा तो कार हॉटेलमधून बाहेर काढणार असतो तेवढ्यात समोर एक कार येऊन त्याचा रस्ता अडवते. यामुळे देवला खूप राग येतो, पण तो स्वतःचा राग आवरत कारमधून खाली उतरतो आणि समोरच्या व्यक्तीवर ओरडत म्हणतो, ही काय बदतमीजी आहे? कोण आहेस तू? माझा रस्ता अडवायची हिम्मत कशी झाली तुझी? असं म्हणत तो आपल्या एका गार्डला इशारा करतो. गार्ड लगेच गन काढतो आणि त्या कारकडे जातो. तो खिडकीवर नॉक करणार इतक्यातच कारचा दरवाजा उघडतो आणि त्यातून एका मुलीचा पाय बाहेर येतो. हे पाहता सगळे सावध होतात आणि आपापल्या जागी उभे राहतात. काही क्षणांनी त्या कारमधून एक मुलगी बाहेर येते. तिच्या आसपासचं वातावरणच काहीसं विचित्र वाटत होतं. तिच्या ओठांवर एक खट्याळ थोडीशी शैतानी स्मित होती. देव तिला पाहताच त्याच्या मुठी आवळल्या जातात, नसा ताणल्या जातात. तो तिला रोखून पाहत म्हणतो, इथे येण्याची हिम्मत कशी झाली तुझी? आणि माझा रस्ता का अडवलाय? ती मुलगी विचित्र हसत देवच्या जवळ येते आणि त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवण्याचा प्रयत्न करते. पण देव तिचा हात मध्येच पकडतो आणि झटकून टाकतो. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसू लागतो. पण ती लगेच स्वतःला सावरते. ती काही बोलणार इतक्यात देव तिला थांबवत म्हणतो, जे काही बोलायचं आहे ते लवकर बोल. माझ्याकडे तुझी बकवास ऐकायला वेळ नाही, थेट मुद्द्यावर ये. ती मुलगी हसत म्हणते, मी ऐकलंय की आज तू डेटवर आलाय होतास. कशी झाली तुझी डेट? हे ऐकताच देवचा राग आणखी वाढतो. तो तिच्याकडे रोखून पाहत म्हणतो, मी सनया सूर्यवंशी. तू बहुतेक तुझी औकात विसरली आहेस, पण मी तुला चांगलंच ओळखतो.
जर मला कळलं की यामागे तुझा हात आहे तर मी तुझ्यासोबत काय करीन याची कल्पनाही तू करू शकणार नाहीस, असं म्हणत तो तिला जोरात ढकलतो. सनया थोडी डगमगते आणि खाली पडता पडता स्वतःला सावरते. ती पुन्हा देवकडे पाहत म्हणते, देव सिंघानिया, मला नाकारून तू तुझी आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली आहेस. आता ती चूक तुला आयुष्यभर पश्चाताप करायला लावेल, कारण मी तुझ्याकडून तुझं सगळं काही हिरावून घेईन. त्यात तुझी तानियाही आहे. तान्याचं नाव ऐकताच देव थांबतो आणि तिच्याकडे वळून पाहतो. सनया पुढे म्हणते, जा शोध तुझ्या तान्याला, जिथे शोधायची आहे तिथे, कारण आता ती तुझ्याकडे परत कधीच येणार नाही. मग शेवटी तुला माझ्याकडेच परत यावं लागेल. ती जोरात ओरडत म्हणते, तू फक्त माझाच आहेस देव, फक्त माझाच. तुला माझ्यापासून कोणीही दूर करू शकत नाही. आणि ती वेड्यासारखी हसू लागते. आजूबाजूचे लोक तिला वेडी समजून एकमेकात कुजबूज करू लागतात. देवचा राग आता मर्यादेच्या पलीकडे गेला होता. तो थेट सनयाकडे चालत जातो आणि तिच्या समोर जाऊन उभा राहतो आणि तो तिला रागाने बघतो आणि मग एक जोरदार चापट तिच्या उजव्या गालावर मारतो. देवची ती चापट इतकी जबरदस्त होती की सनया एका झटक्यात खाली जमिनीवर कोसळते आणि तिच्या ओठांच्या कोपऱ्यातून रक्त वाहू लागतं. तिचा उजवा गाल पूर्णपणे लाल झाला होता. त्या क्षणी सनया प्रचंड रागात होती. ती रागाने ओरडत देवला म्हणते, देव सिंघानिया, तुझी हिंमत कशी झाली माझ्यावर हात उचलायची? बहुतेक तू 7 वर्षांपूर्वीचं विसरलास की मी तुझ्यासोबत काय केलं होतं. मागच्या वेळी मी तुला सोडून दिलं होतं, पण यावेळी नाही. मी तुला पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकेन. आतापर्यंत तू सनयाचं प्रेम पाहिलंस, पण आता तू तिची नफरत पाहशील. सनयाचं बोलणं ऐकून देव हलकंसं वाकडं हसतो आणि मग तिच्यासमोर गुडघ्यावर बसतो. तो तिचे केस आपल्या मुठीत घट्ट पकडत म्हणतो, मिस सनया सूर्यवंशी, यावेळी तू तुझी मर्यादा ओलांडू शकशील असं स्वप्नातही विचार करू नकोस. कारण यावेळी तुझा सामना जो आहे तो फक्त देव सिंघानिया नाही तर पूर्ण डेव्हिल सिंघानिया आहे, ज्याचा सामना ना तू करू शकतेस, ना तुझी ती सो कॉल्ड सिंघानिया फॅमिली आणि ना तुझी सूर्यवंशी फॅमिली. मी ठरवलं तर 2 मिनिटात तुला आकाशातून जमिनीवर आणू शकतो, पण मला अजून तसं करायचं नाही, कारण मला तुला हळूहळू तडफडून बदला घ्यायचा आहे. देवचा धमकीने भरलेला आवाज ऐकून सनया एका क्षणासाठी घाबरते, पण लगेचच तिच्या ओठांवर एक कपटी स्मित उमटतं. ती म्हणते, देव, अजूनही वेळ आहे, माझ्याकडे परत ये, नाहीतर माझी ही नफरत किती दूर जाईल हे मलाही माहीत नाही. देव काहीच बोलत नाही. तो फक्त तिच्या केसांवरील पकड अजून घट्ट करतो, ज्यामुळे सनयाच्या तोंडून वेदनेची कराह बाहेर पडते. पण तरीही ती त्याच्या पकडीतून स्वतःला सोडवू शकत नाही. तेव्हा देव दात घट्ट चावत म्हणतो, आता तू ठरवलंच आहेस माझ्याशी पंगा घ्यायचा तर ठीक आहे. आता हा खेळ खूपच इंटरेस्टिंग होणार. असं म्हणत तो तिचे केस जोरात झटकतो, ज्यामुळे तिचा चेहरा दुसऱ्या बाजूला वळतो. देव उठतो, आपला कोट झटकतो आणि पुढे चालत जातो. तो आपल्या कारमध्ये जाऊन बसतो आणि आपल्या गार्डला
आदेश देतो, ही कचरा गाडी माझ्या नजरेसमोरून हटवा. बॉडीगार्ड एक क्षण घाबरतो, पण लगेच धावत जाऊन सनयाची कार बाजूला करतो. जाण्याआधी देव एकदा सनयाच्या कारकडे पाहतो, हलकसं वाकडं हसतो आणि मग आपल्या खिशातून लायटर काढून पेटवतो आणि ते लायटर कारमध्ये फेकतो. काही मिनिटातच ती कार आगीच्या ज्वाळांनी वेढली जाते आणि मग एक मोठा स्फोट होतो. त्या स्फोटामुळे तिथे उभे असलेले लोक घाबरून इकडे तिकडे पळू लागतात. त्या गोंधळात देवच्या कानावर सनयाची जोरदार किंकाळी पडते. हे सगळं पाहून सनया इतकी घाबरते की तिच्या तोंडून भीतीने भरलेली किंकाळी बाहेर पडते. देव मात्र आपल्या कारने तिथून निघून जातो. त्याच्या ओठांवर एक शैतानी स्मित उमटतं. तो शिट्टी वाजवत तिथून निघून जातो आणि मागे घाबरलेली सनया राहते. देव त्या हॉटेलमधून बाहेर पडतो आणि मागे ठेवून जातो भीतीने भरलेला सनयाचा चेहरा, जिच्या चेहऱ्यावर काही वेळापूर्वी प्रचंड ॲटिट्यूड होता, तिथे आता देवची स्पष्ट भीती दिसत होती. तानियाला देवपासून दूर करून सनयाने जी चूक केली होती तिची शिक्षा देव तिला इतक्या सहज देणार नव्हता आणि ना तो तिला इतक्या सहज सोडणार होता. कारण ही तर फक्त सुरुवात होती. सनयाने देवच्या डोळ्यात स्वतःसाठी असलेली प्रचंड द्वेष आणि स्वतःची होणारी नासधूस स्पष्ट पाहिली होती. आता तिला याची भीती वाटत होती की तिच्यामुळे देव तिच्या कुटुंबाला काहीतरी नुकसान करेल का. पण तिला हे माहीत नव्हतं की तिच्या विनाशाची सुरुवात तर त्या दिवशीच झाली होती, ज्या दिवशी तिने देवचं अपहरण केलं होतं आणि देव तिच्या कैदेतून सुटून पळून गेला होता. हो, तुम्ही विचार करत असाल की तानिया रेस्टॉरंटमध्ये ज्या मुलीला भेटली होती ती कोण होती, तर ती दुसरी कोणी नसून सनयाच होती. दरम्यान देव जसा हॉटेलमधून बाहेर पडतो तसं त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पूर्णपणे बदलतात. त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर वेदना आणि थंडपणा स्पष्ट दिसत होता. देव गाडी चालवत असताना तो सर्वत्र तानियाला शोधत होता, पण तानिया त्याला कुठेच दिसत नव्हती. त्यामुळे त्याची पकड स्टेअरिंगवर अधिकच घट्ट होत गेली. काही अंतर गेल्यानंतर त्याच्या फोनवर काहीतरी येतं. देव ते पाहताच त्याचे डोळे थंडगार होतात आणि तो गाडीचा वेग वाढवतो. पण जसजसा गाडीचा वेग वाढत होता तसतशी पावसाची तीव्रताही वाढत होती. देवच्या मनात अनिष्ट घडण्याची भीती निर्माण झाली होती. त्याचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. तो इतका अस्वस्थ का होत होता त्यालाच कळत नव्हतं. 5 मिनिटांनी त्याची गाडी एका सुनसान जागी थांबते. गाडी थांबवताच त्याला थोड्या अंतरावर एक मुलगी रस्त्यावर बसलेली दिसते. तिने लाल रंगाची साडी नेसलेली होती जी पूर्णपणे भिजली होती. तिचे केस विस्कटलेले होते. ती जणू शुद्ध हरपून बसली होती. जोरदार वारा आणि मुसळधार पावसात तिच्या रडण्याचा हुंदक्यांचा आवाज हरवून जात होता. देव त्या मुलीकडे दुरूनच पाहून ओळखतो की ती दुसरी कोणी नसून त्याची तानिया आहे. खरं तर काही वेळापूर्वी देवच्या फोनवर जे आलं होतं ते तानियाच्या लोकेशनचं नोटिफिकेशन होतं. तानियाला अशा अवस्थेत पाहून देवच्या डोळ्यात पाणी येतं, पण तरीही तो स्वतःला सावरत हळूहळू तिच्याकडे चालत जातो. काही क्षणातच तो तानिया समोर येतो. तिच्यासमोर गुडघ्यावर बसतो. तिच्या खांद्यांना हलकेच पकडतो आणि ओलसर आवाजात म्हणतो, तानिया.
तान्याच्या कानावर आवाज पडताच ती वर पाहते आणि तिची नजर देवच्या नजरेला भिडते. रडल्यामुळे तिचा चेहरा लाल झाला होता आणि काजळ सगळीकडे पसरलं होतं. तानियाला अशा अवस्थेत पाहून देवच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटतात, पण तो स्वतःला आवरतो. तान्या अजूनही देवच्या डोळ्यात हरवलेली होती असतानाच अचानक विजांचा कडकडाट होतो आणि ती भानावर येते. देवला पाहताच ती त्याला जोरात ढकलते. त्या धक्क्यामुळे देवची पकड सैल होते आणि तो थोडा डगमगतो. तानिया पटकन उठते, देवपासून 2 पावलं दूर जाते आणि संतापाने म्हणते, मला हात लावण्याचा प्रयत्नही करू नकोस मिस्टर देवसिंघानिया, तुझ्या घाणेरड्या हातांनी. हे ऐकताच देवला राग येतो, पण तो स्वतःला आवरतो. त्याला कुठेतरी जाणवतं की सनयाने तानियाला त्याच्या विरोधात भडकवलं आहे. तानिया पुढे म्हणते, मी कधीच विचार केला नव्हता की तू असा निघशील देव. मी तुला दुसरी संधी देण्याचा विचार केला होता, पण मला हे माहीत नव्हतं की तू आधीपासूनच कोणाचा तरी आहेस आणि माझ्यासोबतच तुझं नातं फक्त नावापुरतं आहे. तानियाच्या तोंडून हे ऐकताच देवच्या हृदयाला वेदना होतात. तिचं तुटलेलं रूप पाहून तो स्वतःहून तिच्याकडे चालत जातो. काही क्षणातच तो तिला आपल्या मिठीत घेतो. तानियाला घट्ट पकडत देव दात ओठ खात म्हणतो, तानिया माझं ऐक. पण तानिया त्याच्या मिठीत तडफडत राहते. ती त्याचं काहीच ऐकून घेत नाही. शेवटी देव तिचं बोलणं थांबवण्यासाठी तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवतो आणि तिला उत्कटपणे चुंबन देऊ लागतो. क्षणभरासाठी तानिया स्तब्ध होते, पण लगेचच ती देवच्या खांद्यावर हाताने मारू लागते. तरीही देववर त्याचा काहीच परिणाम होत नाही. त्याचा एक हात तिच्या मानेवर आणि दुसरा हात तिच्या कमरेवर घट्ट पकडलेला असतो. सुमारे 5 मिनिटांनंतर देवला जाणवतं की तानियाला श्वास घेणं कठीण होत आहे. तेव्हा तो तिला सोडून देतो. त्यानंतर तो तानियाच्या कपाळाला आपलं कपाळ टेकवून म्हणतो, जोपर्यंत तू मला खरं काय घडलंय ते सांगणार नाहीस आणि कुणी तुला काही बोललं आहे का ते सांगणार नाहीस, तोपर्यंत मला कसं कळणार आणि मी तुला पूर्ण सत्य कसं सांगू. तानियालाही कुठेतरी देवचं बोलणं योग्य वाटत होतं. यानंतर ती रडवेल्या आवाजात देवला सगळं सांगते. रेस्टॉरंटमध्ये सनयाने तिला काय काय सांगितलं होतं ते. सनयाने कशा तरी मार्गाने तानियाचा नंबर मिळवला होता. कपूर मॅन्शनमध्ये तानियाच्या रूममध्ये जो कॉल आला होता तोही सनयाचाच होता. सनयाने तिला सांगितलं होतं, जर तुला देवचं खरं रूप जाणून घ्यायचं असेल तर मला रेस्टॉरंटमध्ये भेट. त्यानंतर तानियाला तिच्या कारमध्ये जो मेसेज आला होता तोही सनयाचाच होता. तिने तानियाला टेबल नंबर आणि रेस्टॉरंटचं नाव पाठवलं होतं. रेस्टॉरंटमध्ये सनयाने तानियाला देवसोबतचे काही फोटो दाखवले होते. तिने सांगितलं की तिने देवला कधीतरी कैद केलं होतं आणि 5 वर्षांपूर्वी ती तानियाच्या जागी देवसोबत राहिली होती. यानंतर तिने खोटं निरागसपण चेहऱ्यावर आणत तानियाचा हात धरला आणि म्हणाली, तानिया प्लीज मला फक्त माझा देव परत दे, प्लीज मला माझा देव परत दे. आणि ती खोटे अश्रू ढाळू लागली. तानियाच्या तोंडून हे सगळं ऐकून देवचा राग अनावर होतो, पण तानियाचा विचार करून तो स्वतःला शांत करतो. तो खाली वाकून तानियाला आपल्या बाहुपाशात उचलतो आणि कारकडे चालू लागतो. तानियाला काहीच कळत नाही. देव काही बोलतच नाही. ती विचारते, देव काहीतरी बोल ना, पण तो शांतच राहतो. ती त्याच्या चेहऱ्याकडे पाहते. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसत असतो, त्यामुळे ती गप्प बसणंच योग्य समजते. काही क्षणात देव तानियाला कारजवळ आणतो. तो एका हाताने पॅसेंजर सीटचं दार उघडतो आणि तानियाला बसवतो. मग स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसतो.
तो एक खोल श्वास घेतो आणि आपला राग शांत करण्याचा प्रयत्न करतो. मग तो तानियाकडे पाहतो. तिला त्याच्या डोळ्यात खूप वेदना दिसतात. बाहेर जोराचा वारा आणि पावसाचा आवाज सुरू असतो. देव तानियाचा चेहरा आपल्या हातात घेतो आणि मऊ आवाजात म्हणतो, तानिया, माझं नीट ऐक. तो तिला आपल्या मांडीवर बसवतो. एक हात तिच्या कमरेवर आणि दुसरा तिच्या डोक्यावर ठेवून तिला आपल्या छातीशी घट्ट धरतो. मग तो तिला आपला भूतकाळ सांगतो. 7 वर्षांपूर्वी काय झालं होतं आणि सनयाने त्याच्याशी काय केलं होतं. तो सांगतो की सनयाने दाखवलेले फोटो हे जुन्या काळातील सत्य आहे, पण आता त्याच्या आयुष्यात फक्त तानियाच आहे. हे ऐकून तानियाला खूप वाईट वाटतं. तिचे डोळे पाणावतात आणि ती देवला अजून घट्ट धरते. तिला स्वतःवरच राग येतो. तिने देववर विश्वास का ठेवला नाही. तिला सनयावरही खूप राग येतो. ती मनात ठरवते, सनयाला योग्य धडा शिकवायचाच. ती देवच्या छातीत चेहरा लपवते. दोघांच्याही डोळ्यात पाणी असतं. देवलाही तानियाच्या जवळ असल्याने शांतता मिळते. थोड्या वेळाने देव तिच्या कानाजवळ हळू आवाजात म्हणतो, मॅडम, आता तरी घरी जायचं आहे का, की इथेच कारमध्ये काही प्लॅन आहे. हे ऐकून तानियाचे गाल लाजेने लाल होतात. ती थोडा रागाचा चेहरा करून म्हणते, माझ्या मूर्खपणामुळे आपली पहिली डेट खराब झाली. तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू येतात. देव लगेच तिचे अश्रू पुसतो आणि म्हणतो, अगं वेड्या, काय झालं तर? पहिली डेट खराब झाली तर काय झालं? आपल्याकडे अजून पूर्ण आयुष्य आहे अशा कितीतरी डेटसाठी. हे ऐकून तानिया खुश होते. ती देवचा कॉलर पकडून त्याला जवळ ओढते आणि त्याच्या ओठांवर हलकासा चुंबन देते. ती मागे सरकणार इतक्यात देव तिच्या मानेमागे हात ठेवतो आणि तिला आपल्या जवळ खेचून अधिक गहिरे प्रेमळ चुंबन देतो. तानिया आणि देव एकमेकांना पूर्ण साथ देत होते. दोघेही एकमेकांना किस करण्यात इतके हरवून गेले होते की देवला जाणवतं की श्वास न घेतल्यामुळे तानियाचा चेहरा लाल झाला आहे. तेव्हा तो तिचे ओठ सोडतो आणि तिला आपल्या छातीशी अलगद बिलगवतो. तिच्या पाठीवरून हलकेच हात फिरवतो, जेणेकरून तिचा धाप लागलेला श्वास शांत होईल. तानियाचा श्वास नॉर्मल झाल्यावर देव तिला आपल्या मांडीवरून उचलून पॅसेंजर सीटवर बसवतो आणि तिच्या ओठांवर हलकंसं चुंबन देतो. मग तो म्हणतो, आता आपण निघायला हवं, कारण पाऊस खूप जोरात वाढतोय. तानिया त्यांचं बोलणं ऐकून एकदा खिडकी बाहेर पाहते आणि मान हलवून होकार देते. तिला हे जाणवतं की जर ते अजून थोडा वेळ इथे थांबले तर काहीही घडू शकतं आणि थोडा धोका वाढू शकतो. एकतर देव इथे बॉडीगार्ड शिवाय आला होता आणि दुसरं म्हणजे रस्ता खूपच सुनसान होता. शिवाय कपूर मॅन्शनपासून खूप दूर होता. तानिया थोड्या घाबरलेल्या आवाजात म्हणते, हो चला लवकर इथून, मला भीती वाटते. देव तिच्या नाकाला हलकसं पकडत हसत म्हणतो, अगं शैतान मुलगी, जेव्हा तू इथे एकटी आली होतीस तेव्हा नाही वाटली भीती आणि आता एवढी घाबरतेस. तानिया त्याचं बोलणं ऐकून हसते. देवही स्मित करत डोकं हलवतो, जणू काही म्हणत आहे, ही शैतान मुलगी काही सुधारणार नाही. तो तिची सीट बेल्ट लावतो आणि स्वतःचीही सीट बेल्ट लावून कार सुरू करतो. थोडं अंतर गेल्यावर अचानक कारमध्ये बिघाड होतो आणि कार तिथेच थांबते. देव अनेकदा स्टार्ट करण्याचा प्रयत्न करतो, पण कार सुरू होत नाही. तो तानियाला म्हणतो, तू इथेच बस, खाली उतरू नकोस, मी पाहतो काय झालंय. तानिया मान हलवते. देव बाहेर जाऊन पाहतो तर
इंजिनमध्ये बिघाड झालेला असतो. तो परत येऊन म्हणतो, आजची रात्र आपल्याला इथेच कारमध्ये काढावी लागेल. तानिया आधीच पावसामुळे पूर्ण भिजलेली असते. हे ऐकून तिला स्वतःवरच राग येतो. पण मग ती क्यूट चेहरा करून म्हणते, आपण इथे कसं थांबणार? मला खूप थंडी वाजते आणि आपण दोघेही भिजलो आहोत. कपडे बदलायलाही नाहीत. देव कारमध्ये बसतो आणि तिच्याकडे एकटक पाहू लागतो. तिची साडी पूर्णपणे भिजलेली असते आणि त्यामुळे तिचं गोरं अंग स्पष्ट दिसत असतं, जे देवला तिच्याकडे अधिक आकर्षित करतं. क्षणभर तो हरवून जातो, पण स्वतःला सावरत तो मागच्या सीटवरून टॉवेल काढतो आणि म्हणतो, आधी केस पुसून घे, नाहीतर सर्दी होईल. तानिया टॉवेल घेऊन केस पुसते आणि मग देवचे केसही पुसते. नंतर टॉवेल मागे फेकते. देव तिचा हात धरून तिला अचानक आपल्या जवळ ओढतो. तानिया थेट त्याच्या मांडीवर येऊन पडते. तिला काय झाले ते समजायलाही वेळ मिळत नाही. देव तिला नीट बसवतो आणि तिच्या कानाजवळ हलक्या मोहक आवाजात म्हणतो, वायफी, तू मला सिड्यूस करतेस का? तानिया त्याच्याकडे पाहत भुवया उंचावत म्हणते, मी तुला कधी सिड्यूस केलं? देव तिच्या साडीचा पल्लू बाजूला करत म्हणतो, आणि त्यानंतर स्वीटहार्ट, या साडीत तू खूपच हॉट दिसतेस. तुला असं पाहून माझं मन काहीतरी करायला लागलंय. हे ऐकून तानिया लाजून लाल होते. तिचा चेहरा पिकलेल्या टोमॅटोसारखा लाल होतो. ती देवच्या खांद्यावर हलकं मारत म्हणते, तुला अजिबात लाज वाटत नाही का? स्वतःच्या बायकोशी फ्लर्ट करतोयस? देव हसत म्हणतो, अगं, मी काही शेजारच्या बायकोशी फ्लर्ट करत नाही, माझ्या बायकोशीच करतोय. तो डोळा मारतो आणि तिच्या खांद्यावर हलकंसं चुंबन देतो. तानिया शहारून जाते. तिचे डोळे मिटतात आणि तिची पकड त्याच्या खांद्यावर घट्ट होते. देवला कळतं की त्याचा परिणाम तिच्यावर होत आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. मग तो तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहू लागतो. तेवढ्यात दोघांच्या कानावर ढगांच्या गडगडाटाचा आवाज येतो, ज्यामुळे तानिया घाबरते आणि लगेच आपला चेहरा देवच्या छातीत लपवते. ती आपले दोन्ही हात त्याच्या कमरेभोवती घट्ट गुंडाळते. देव तानियाला अशा घाबरलेल्या अवस्थेत पाहतो तेव्हा तो हलकेच हसतो आणि तिच्या पाठीवर हात ठेवून तिला शांत करण्यासाठी तिची पाठ अलगद कुरवाळू लागतो. तेवढ्यात देवच्या कानावर तानियाचा घाबरलेला आवाज येतो. ती म्हणत होती, देव, प्लीज काहीतरी कर ना. मला या विजेच्या कडकडाटाचा खूप भीती वाटते. त्यासोबतच ती थोडी रागवल्यासारखी म्हणते, जर तू काहीच केलं नाहीस तर मी तुला माफ करणार नाही. मला या कारमध्ये राहायचे नाही आणि मी इथे झोपूही शकत नाही. तानियाच्या तोंडून हे ऐकताच देव हसू लागतो. तो तिला चिडवत म्हणतो, अरे वा, म्हणजे अजून तू मला माफच केलं नाहीस का? तानिया देवला हसताना पाहते तेव्हा ती थोडी चिडते. देव तिचा तो भाव पाहतो, पण वेळचं भान ठेवत तो तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणतो, शांत हो तानिया, मी काहीतरी बघतोय. असं म्हणत तो तिला हलकेच स्वतःपासून दूर करतो. तिचा पल्लू तिच्या खांद्यावर व्यवस्थित ठेवतो आणि कारमधून बाहेर पडतो. तो तानियाचा हात पकडतो आणि दोघं थोडं पुढे जाऊन आजूबाजूला पाहू लागतात. तेवढ्यात त्याची नजर थोड्या अंतरावर असलेल्या एका झोपडीवर पडते. झोपडी पाहून तानिया खूप खुश होते आणि देवचा हात धरून त्याला ओढत त्या झोपडीकडे घेऊन जाऊ लागते. तानियाचा तो उत्साह पाहून देव डोकं हलवतो, जणू काही म्हणत असतो, या मुलीचं काही खरं नाही, आणि मग तोही तिच्यासोबत चालू लागतो. काही वेळातच दोघं झोपडी समोर पोहोचतात. देव आत पाहतो आणि तिथे कोणीच नसल्याचं लक्षात येतं.
तो तानियाचा हात धरून तिला आत घेऊन जातो आणि आजूबाजूला पाहू लागतो. त्याला झोपडीत काही लाकडं सापडतात. तो ती एकत्र करून खिशातून लायटर काढतो आणि आग पेटवण्याचा प्रयत्न करू लागतो. पण आग काही लागेना. त्यातच दोघं पूर्णपणे पावसात भिजलेले असतात आणि त्यांच्या कपड्यातून पाणी टपटपत असतं. देवची नजर तानियावर जाते. ती थंडीने थरथरत होती आणि आपले हात चोळत होती. हे पाहून देव उठतो आणि आपली शर्ट काढतो. तानिया त्याला शर्ट काढताना पाहून म्हणते, तू शर्ट का काढतोयस? तुला थंडी लागेल. पण देव तिचं काही ऐकत नाही. तो शर्ट पिळून तिचा हातात देतो आणि म्हणतो, पहिले तू हे बदलून ये, नाही तर तुला अजून थंडी वाजेल. तानियाला त्याचं म्हणणं पडतं. ती आजूबाजूला बघते पण कपडे बदलण्यासाठी योग्य जागा दिसत नाही. तिच्या चेहऱ्यावरचा संभ्रम पाहून देव लगेच समजतो. तो आजूबाजूला पाहतो आणि त्याला एक हलकी चादर दिसते. तो ती घेऊन एका ठिकाणी टांगतो आणि म्हणतो, जा, त्या मागे बदलून ये. तानिया त्याचं ऐकून चादरीच्या मागे जाऊन कपडे बदलू लागते. देव पुन्हा आग पेटवण्याचा प्रयत्न करू लागतो. तानियाच्या बांगड्यांचा खणखणणारा आवाज त्याच्या कानावर येत होता, पण तो जाणीवपूर्वक त्या आवाजाकडे दुर्लक्ष करत होता, कारण त्याला स्वतःवरचा ताबा गमवायचा नव्हता. थोड्या वेळाने आग लागते. चादरीवर तानियाची सावली दिसू लागते. ती कपडे बदलत असताना तिची हलकीशी छाया स्पष्ट दिसत होती. अचानक देवची नजर त्या दिशेला जाते. तो नकळत त्या बाजूला चालू लागतो जिथे तानिया कपडे बदलत होती. हळूहळू तो तिथे पोहोचतो. तो चादर बाजूला करणार इतक्यात त्याची नजर तानियाच्या एका पायावर पडते, जो हलकेच बाहेर येत होता. क्षणभरातच तानिया चादरीच्या मागून बाहेर येते. त्यावेळी तिला खूप लाज वाटत होती, कारण देवची शर्ट तिच्या मांडीपर्यंतच येत होती. देव तानियाला आपल्या शर्टमध्ये पाहतो आणि त्याचा घसा कोरडा पडतो. तिच्या केसातून पाणी थेंब थेंब गळत होतं. तिच्या मानेवरून खाली येत ते तिच्या शर्टमध्ये हरवत होतं. तानिया आपल्या हातांनी शर्ट खाली ओढत होती, कारण त्या क्षणी तिला देवसमोर खूपच लाज वाटत होती. देवला जेव्हा स्वतःवर नियंत्रण राहिलं नाही, तेव्हा तो हळूहळू तानियाकडे पुढे सरकतो आणि मागून तिला मिठी मारतो. त्यामुळे तानिया शहारून जाते. तिचं शरीर थरथर कापू लागतं. लाकडांनी पेटवलेल्या आगीची मंद प्रकाश झोत आणि वातावरण त्या क्षणाला आणखी रोमॅन्टिक बनवत होतं. देव आपल्या एका हाताने तानियाचे केस तिच्या खांद्यावरून बाजूला करतो आणि तिचा शर्ट हलकासा सरकवून तिच्या गोऱ्या खांद्यावर आपले ओठ टेकवतो आणि तिला हळूवार चुंबन देऊ लागतो. देवचा जो हात तानियाच्या पोटावर होता त्यावर तानिया आपला हात ठेवते आणि आपली पकड घट्ट करते. देवला तिची घट्ट होत जाणारी पकड जाणवते. तो क्षणभर थांबतो आणि मग हळूहळू आपली नजर तिच्या चेरीसारख्या लाल थरथरणाऱ्या ओठांकडे वळवतो. तो तिला वळून तिचे ओठ चुंबणार इतक्यात तानिया देवला हलकासा धक्का देऊन पुढे निघून जाते. पण ती त्याच्यापासून थोडीशीही दूर जाईपर्यंत देव पकडून पटकन तिचा हात पकडतो. तानियाचा चेहरा दुसऱ्या बाजूला असतो आणि दोघांमध्ये काही पावलं अंतर असतं. देव तिचा हात घट्ट पकडून ठेवतो. तानियाला खूप लाज वाटत असल्याने ती आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करते, पण तिला ते जमत नाही. देव एका झटक्यात तिला आपल्या दिशेने फिरवतो. त्यामुळे तानिया फिरत सरळ देवच्या छातीवर येऊन आपटते आणि तिचे ओले केस तिच्या चेहऱ्यावर येतात. देव तिच्याकडे पाहतो. मग आपल्या मदहोश अवस्थेत तो तिच्या चेहऱ्यावरचे केस हलकेच बाजूला करतो आणि तिच्या केसांच्या बटा कानामागे सारतो. तानिया मात्र खाली मान घालून उभी असते. देव तिचा चेहरा आपल्या हाताने वर करतो आणि काही क्षणांसाठी दोघांची नजर एकमेकांना भिडते.
ते दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात. देव तिच्या कपाळावर हलकं चुंबन देतो आणि तान्याचे डोळे आपोआप मिटतात. मग तो तिच्या डोळ्यांवरही चुंबन ठेवतो. काही क्षण दोघे एकमेकांकडे पाहत राहतात. त्यानंतर देव तिच्या चेहऱ्यावर हलकेच ओठ फिरवत तिच्या गालांवर चुंबन घेऊ लागतो. झोपडीच्या आत देव आणि तानिया एकमेकांच्या प्रेमात हरवले होते, तर बाहेर पाऊस जोरात कोसळत होता. थांबायचे नावच घेत नव्हता. देव तानियाच्या ओठांना इतक्या आतुरतेने चुंबन देत होता, जणू तो खूप दिवसांपासून तहानलेला होता. तो तिच्या ओठांना चुंबन देतानाच हलकेच चावतोही. जेव्हा त्याला जाणवतं की तानियाला श्वास घेणं कठीण होतं आहे, तेव्हा तो तिला सोडतो. तो तिच्या कपाळाला आपलं कपाळ टेकून खोल खोल श्वास घेऊ लागतो. थोड्या वेळाने त्याचे श्वास स्थिर होतात आणि तो तिच्याकडे बारीकाने पाहू लागतो. तान्या अजूनही स्वतःचे श्वास नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला ते जमत नसतं. तिचा श्वास जोरात चालू असतो. देवचं लक्ष तिकडे जातं आणि त्याच्या अंगात पुन्हा एक उष्णता जाणवू लागते. तो जसा तिच्याकडे पुन्हा हात नेणार असतो, तेवढ्यात तानिया देवला जोरात धक्का देते आणि तिथून पळत जाऊन खिडकीजवळ उभी राहते. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा.